इयत्ता 8वीच्या इंडायसेस अँड क्यूब रूट या चॅप्टर मध्ये आपण मागच्या सेशनला लॉज ऑफ इंडायसेस संदर्भात माहिती घेतली होती आणि त्यावरील उदाहरणं सोडवली होती. मित्रो, आज आपण मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस स्टडी करणार आहोत. म्हणजे ज्या नंबरचे इंडेक्स हे रॅशनल नंबर्स असतात त्यांची मीनिंग काय असतं किंवा त्याचं रीडिंग कसं करायचं याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. याच्यातला पार्ट 1 आहे when the index is a rational number of the form 1 upon n. ज्या वेळेस कोणत्याही दिलेल्या संख्येचा घातांक हा 1 upon n या फॉर्म मध्ये असेल, म्हणजे रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये असेल, त्यावेळेस त्याचं रीडिंग कसं करायचं. तर लक्षात घ्या, आपण असं लिहितो मित्रो, स्क्वेअर ऑफ a हे आपण असं लिहितो की a स्क्वेअर. तसंच स्क्वेअर रूट ऑफ a आपण असं लिहितो रॅडिकलच्या साइन मध्ये स्क्वेअर रूट ऑफ a, और याला असं पण लिहिलं जातं a रेस टू 1 हाफ. 1 हाफ हा इंडेक्स इथे याच्यासाठी आहे की हे स्क्वेअर रूट आहे म्हणून. तसंच आपण पाहूया की क्यूब ऑफ a आपण असं लिहितो a क्यूब, आणि क्यूब रूट ऑफ a हे असं लिहितो रॅडिकलच्या साइन मध्ये, याला आपण थर्ड रूट ऑफ a किंवा क्यूब रूट ऑफ a असं पण वाचतो, और a रेस टू 1/3. म्हणजे स्क्वेअर रूटचा इंडेक्स जो असतो तो 1 हाफ असतो, तर क्यूब रूटचा जो इंडेक्स असतो तो 1/3 असतो. म्हणजे स्क्वेअर रूटला रॅशनल नंबरच्या फॉर्म मध्ये इंडेक्स 1 हाफ असा असतो, तर क्यूब रूटला तो 1/3 असतो. याच पद्धतीने फोर्थ रूटला इंडेक्स असेल 1/4, फिफ्थ रूटला तो असेल 1/5. कसं तर आपण प्रत्यक्षात उदाहरणांद्वारे अभ्यासूया. लेट्स ऑब्झर्व एक्झाम्पल. क्यूब रूट ऑफ 64 can be written as cube root of 64, or in the index form 64 raised to 1/3 or 64 raised to 1/3. That is 64 raised to 1/3 is equal to 4. Means 64 raised to 1/3 is also the representation of cube root of 64. Let's study another example. If 3 is multiplied 5 times as 3 into 3 into 3 into 3 into 3, means the multiplication of 3 is 5 times. So we can write it as like that, 3 raised to 5. And the value of this product is 243. That is 3 raised to 5 is equal to 243. And it is also written as fifth power of 3, and it is 243. Here the fifth power of 3 is 243, and conversely the fifth root of 243 is equal to 3. It is also written as 243 raised to 1/5. From these examples we conclude that in general nth root of a is expressed as a raised to 1/n. So friends, by observing this example, we have to start the practice set 3.1. Question first in practice set 3.1 is that express the following numbers in the index form. So we have to express the given number in index form as like that. Here the first example is that fifth root of 13. Fifth root of 13 can be expressed in the index form as like that, 13 raised to 1/5. We read it as like that, fifth root of 13. Second is that sixth root of 9. We can write this as like that, 9 raised to 1/6. We can write it sixth root of 9. So square root of 256. It is written as 256 raised to square root है, इसलिए 1/2 इंडेक्स लेना पड़ेगा. In fourth example, cube root of 17. क्यूब रूट है इसलिए 17 का 1/3 रूट लेना पड़ेगा, 17 raised to 1/3. In this way we express the index form of numbers. So the last example is that 8th root of 100. 8th root किसका है, 100 का, इसलिए 100 raised to 1/8. This is the representation or expression of the numbers in the index form. As like that, now we have to solve the question number 2. Question 2 है दोस्तों, write in the form of nth root of a. यहाँ पे nth root of a का मीनिंग लिखना है. So first example है 81 raised to 1/4.
इसका मीनिंग है फोर्थ रूट ऑफ 81. In this way, the second example is also like that. 49 raised to 1 half means the square root of 49. Third example है 15 raised to 1 upon 5. So ये ऐसा लिखा जा सकता है fifth root of 15. मित्रांनो, या पद्धतीने दिलेल्या उदाहरणांचं nth रूट कसं लिहायचं आणि त्याचं मीनिंग कसं लिहायचं दोन्ही प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. कॉन्व्हर्स स्टेटमेंट दीज आर. सो इट इज व्हेरी इझी टू सॉल्व. या पद्धतीने अनेक उदाहरणे घेऊन आपण त्यांचं मीनिंग लिहू शकतो किंवा मीनिंग दिलं असेल तर त्यांचं nth रूट फॉर्म मध्ये आपण प्रेझेंटेशन करू शकतो. सो फ्रेंड्स, वेरी सिंपल एग्जांपल दीज आर. इसी तरह और क्वेश्चन सॉल्व करते रहिए, बहुत ही आसान है. और कुछ दिक्कत हो तो जरूर कमेंट में लिखना. धन्यवाद.